आज महाशिवरात्री आहे, त्यामुळे आज मी बनवणार आहे सोप्या पद्धतीने खास उपवासासाठी कुरकुरीत आणि खमंग साबुदाणा वडा। साबुदाणे 1.5 ते 2 तास भिजत घालून ठेवावे, त्यानंतर त्याचे पाणी काढून घ्यावे। वडे बनवण्यासाठी मी बटाट्याऐवजी करांदे उकडून घेतले होते आणि ते मिक्स करून घेतले। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेतले। तुम्ही यामध्ये शेंगदाणा कूटसुद्धा घालू शकता, मी नाही घातलेला। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून वडे तयार करावेत। वडे तयार करताना ते जास्त मोठे करू नयेत। मोठे केल्यास ते तळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि जास्त वेळ तळले गेलेले वडे तेलकट होऊ शकतात। मी सगळे वडे तयार केले आणि कढईत तेल गरम करून तळून घेतले। तुम्ही हे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता, दोन्ही प्रकारे वडे खूप छान होतात। आता मी इथे 1 वाटी दही घेतले आणि मिरची थोडी भाजून घेतली आणि वाटून घेतली। आता दह्यामध्ये वाटलेली मिरची, जिरा पावडर, कोथिंबीर, मीठ आणि थोडी साखर घालून मिक्स करून घेतले। या तयार दह्याबरोबर तुम्ही गरम वडे खाऊन बघा, खूपच टेस्टी लागतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।